नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 11 वाजता आहेत. बुलेटिनची सुरुवात करूत एका महत्त्वाच्या बातमीनं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडनं ही धमकी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना शिर्के कुटुंबानं नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिल्यामुळे ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य न करण्याची ही धमकी आहे. प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने इंद्रजित सावंतांना धमकी दिली. करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी त्यामुळे या धमक्यांना काय मी घाबरणार नाही. आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे. कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र, भाऊबंद आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत. खरं ते कोरटकर म्हणतात हा कॉल रेकॉर्डिंग माझा नाहीच आहे. हे सगळं कॉल रेकॉर्डिंग तुम्ही आता सोशल मीडियावर टाकले, नेमकं काय? रात्री मला 12:02 पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे. व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येते. त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले. पहिला फोन आला, काही आक्षेपार्ह वाटल्यामुळे मी तो रेकॉर्डिंगला टाकला. कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात. तो मी फोन रेकॉर्ड केला, परत मी ठेवून दिला फोन. तर नेमकी ही ऑडिओ क्लिप काय व्हायरल होते ऐकूयात. म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता. म्हणजे काय? ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना. काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला तेच बोलले ना तुम्ही. कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते. कोण हे सांगा ना त्याच्यामध्ये. कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला. कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका. तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही. कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू कोण नसते तर होतं? महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुद्ध साहेब, आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही, तुम्ही शुद्ध ब्राह्मणांवर आहात का? फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? मी किती बोलतो? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही कधी शिवी इतिहासाल दिली? ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं. असं मी नाही म्हणत. तो जो तुम्ही म्हटलं. फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन, तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा. जेम्स ब्रिटिशांचा. लेनचं पुस्तक वाचा ना. सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर. हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी. सांगा ना मग लोकांना. ते कशाला घाणेरडं सांगू? काय फॅमिलींच्या बाबत जे काही चुकीचे इतिहास दाखवण्यात आला त्याबद्दल तुम्ही सांगत होता आणि त्या दाखल्यानंतर आहे ते तुम्हाला ही धमकी आलेली. खरं तर ते शिर्के फॅमिलीबद्दल सांगणं असा विषय नव्हता. मी संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं याचा जो एक पुरावा होता, जो 300 वर्षापूर्वीच्या फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीत त्यानं नोंद करून ठेवला होता, तो मी फक्त समाजासमोर आणला. आणि तो काय मी नव्यानं आणलाय असं नाही. तो अनेक अभ्यासकांना माहित होता. आणि तो मी 2 तुमच्या त्या दाखल्यावरती तुम्ही ठाम आहात? माझा दाखला नाहीच आहे. तो फ्रान्सिस मार्टिनची ती डायरी आहे, त्याच्यावर ठाम असायचा संबंध. ती इतिहास आहे. तो त्यानं जे काय सांगितलंय त्याच्यामध्ये त्यानं जर सांगितलं असेल की संभाजी महाराजांना त्याच्या ब्राह्मण सरकारकुनांनी पकडून दिलं आणि त्या सरकारकुनांचा आणि औरंगजेबाच्या सरदारांचं पहिल्यापासूनचं कारस्थान होतं, हे जर त्यानं लिहिलं असेल तर ते ठाम मी कसं बदलणार ते? पण आता ब्राह्मण आणि मराठा असा वाद दाखवला जातोय. त्या जे कोरटकर तुम्हाला धमकी देत होते त्यांच्या बोलण्यातून हे पुढे आले, याचा अर्थ मग काय घ्यायचा? एक उन्माद त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं की खूप उन्मादी त्यांचं वक्तव्य आहे. आणि असा वाद खरं तर ब्राह्मण ब्राह्मणी तर वाद हा 100 वर्षापूर्वीपासून आहे.
संभाजी महाराजांचा खास करून जर तुम्ही इतिहास बघितला तर त्यांच्यावर थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा हे सिनेमे असतील, रायगडचा राजबंदी असेल किंवा पहिलं गुणोत्कर्ष नाटक झालेले वावा खरे असतील, हाडप असतील, तो राजसन्यासारखं घाणेरडं नाटक लिहिणारे ज्याचा पुतळा काढला ते असेल. ह्या व्यक्ती कोण आहेत हे तपासल्यानंतर आपल्या लक्षात येतं की संभाजी महाराजांची बदनामी करण्यामध्ये विशिष्ट समाजातल्या व्यक्तीच का पुढं असतात. आणि त्यामुळं हे काय नवीन काय विषय नाही आहे, हा जुनाच विषय आहे. पण तुम्ही जेम्स लेन आणि पुरंदरेचा इतिहास सांगत नाही आणि तो का सांगत नाही असं सुद्धा सवाल तुम्हाला उपस्थित केला जातो. जेम्स लेननं ज्या वेळेला घाणेरड्या पद्धतीनं एक बाजार गप्पा पुण्यामधल्या भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्याच लोकांनी सांगितलेली होती त्याला आणि त्याच्या पुस्तकात ते सगळं होतं, त्यानंतर महाराष्ट्रानं बघितलेलं आहे की त्या विकृतीला विचारसुद्धा म्हटलं गेलेलं होतं. आणि ती विकृती आहे, ती विकृती आता मला वाटतं एक पिढी पुढे गेली आहे, ती वारंवार सांगावी असं त्याच्यात काय नाही आहे. कारण तो इतिहास नाही, ती बाजार गप जी शिवाजी महाराजांची बदनामी चारित्र्यहनन करण्यासाठी होती, त्यामुळे ती सांगायचं काय परत वारंवार का सांगावं, कशासाठी सांगावं, घाणेरडी गोष्ट एखादी का सांगावी. या धमकीनंतर सुद्धा संभाजी महाराजांना कुणी पकडलं हे तुम्ही पुन्हा एकदा सांगू शकाल का? आणि याचा अभ्यास व्हायला पाहिजे असं तुम्ही मागणी केली होती, याची काही दप्तरं उपलब्ध आहेत का? बघा, संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं याच्याविषयीचा सध्या तरी एकच पुरावा जो समकालीन साधनामध्ये आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये फर्स्ट हँड रेफरन्स म्हटलं जातं असा फ्रान्सिस मार्टिनचा आहे आणि तो समाजासमोर आलेला आहे, ह्याच्या अगोदर सुद्धा आलेला आहे. आता बाकीचे जे पुरावे आहेत म्हणजे पोर्तुगीज दप्तरातला पुरावा असेल, डचांचा वेंगुर्ल्याला त्यांची वखार होती त्याचा पुरावा असेल, फॅक्टरी रेकॉर्ड्स इंग्रजांचे असतील, त्याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला पण मला तरी ती रेकॉर्ड्स मिळाली नाहीत. इतकंच नाही तर एक इंग्रजांचं जे फॅक्टरी रेकॉर्ड्स आहे ते सगळ्या घडामोडी सांगणार त्यावेळेचं संभाजी महाराजांना पकडलं त्याचे ते आत्ता उपलब्ध नाही, गायब झालेला आहे आणि त्याचा शोध घेतला पाहिजे आणि 100% हा शोध घेतला जाईल. नक्कीच श्वेता, इंद्रजित सावंतांचं हे वक्तव्य आपण ऐकलं की जे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले होते त्याचे जे दाखले होते ते मी दाखले दिले, त्यानंतर ही धमकी आता मला आलेली, या धमक्यांनी घाबरून जाणार नाही आणि संभाजी महाराजांचा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आता करण्याची गरज आहे, मात्र त्याचे पुरावे आहेत ते सगळे गायब झालेले अशा पद्धतीचा आरोप आहे ते त्यांनी केलेला आहे. आणि एकूणच आता हे पुरावे शोधले जाणार का आणि या वादावरती पडदा पडणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दरम्यान आपल्यावरती लावलेले धमकीचे सगळे आरोप प्रकाश कोरटकर यांनी फेटाळून लावलेत. खरं तर इंद्रजित सावंत जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांना एक प्रशांत कोरटकर नावाच्या इसमानं फोन करून धमकी दिलेली आणि जी काही आता माहिती समोर येतं त्यानुसार ते प्रशांत कोरटकर तुम्हीच असल्याचा त्यांचा दावा आहे. तुम्ही खरंच त्यांना फोन केला का आणि ज्या पद्धतीनं त्या फोन कॉलमध्ये ब्राह्मण किंवा मराठ्यांना घेऊन जे काही अश्लील भाषेचा प्रयोग केला जातो तो तुम्हीच आहात? पहिली गोष्ट तर मी 25 वर्षापासून पत्रकारितेमध्ये आहे. मी अशा कुठल्याही कॉन्ट्रोवर्शियल याच्यामध्ये स्टेटमेंट करत नाही आणि धमकी देण्याचा प्रश्नच नाही. माझा त्यांचा संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही. मी त्यांना कॉल केला हे त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं. इंद्रजित सावंत हे अभ्यासक आहे इतिहासाचे, त्यांनी मला फोन करून विचारलं असतं की बा असा असा माझ्या फोन आला. असं न करता त्यांनी उलट माझी बदनामी केली सोशल मीडियावर. आज सकाळपासून शेकडो कॉल मला धमकीचे आले, शेकडो कॉल आले की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. मी मीडियाला सांगितलं की याच्या संदर्भात संबंधित तक्रार मीच करणार आहे सायबर सेलकडे. मी पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबर सेलला तक्रार करणार आहे की मॉर्फ आजकाल आपल्याला माहीत आहे की अनेकांचे सोशल मीडिया हॅक होतात, नंबर हॅक होतात, मॉर्फ कॉल केला जातो. असं सगळं माहीत असताना सुद्धा एवढ्या मोठ्या अभ्यासकांनी असा थेट माझ्यावर आरोप करणे हे अतिशय चुकीचं आहे. शहानिशा करून जर केलं असतं तर मी त्याला जबाबदार असतो, पण मी कॉलच केला नाही त्यांना, माझा आवाजच नाही येतो. म्हणजे ती तो जो फोन ते म्हणतात तो तुम्ही केलेला नाही, मग हे करण्यामागे काय त्यांचा उद्देश असायला पाहिजे? पहिली गोष्ट तर ते खूप मोठे व्यक्ती आहे. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव खूप मोठं आहे, मी तेवढा मोठा नाही आहे. त्यांनी नेमका त्यांचं मोडस काय आहे, माझंच नाव का वापरलं हे हा संशोधनाचा विषय आहे. खरं तर मला असं वाटते की केवळ जातीचं नाव ब्राह्मण करून
टार्गेट दुसरीकडे कोणाला तरी करायचं असा त्याच्या मागचा उद्देश दिसतो. पण या ऑडिओ क्लिपमध्ये जे काही बोललं जातं आहे ब्राह्मणांविषयी मराठ्यांविषयी या सगळ्या गोष्टींचं तुम्ही समर्थन करता की तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहात? पहिली गोष्ट, मी जाती पाती मानत नाही. मी कुठल्या जातीचा आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आता ज्या घरी जन्म झाला ती जात आपल्याला चिपकली तर तो काही विषय नाही आहे. आणि मी जातीचं राजकारण केलं असतं तर 25 वर्ष पत्रकारिता केली नसती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. आपल्या मोठ्या अभ्यासकांनी शहानिशा न करता असं आरोप करून एखादं कुटुंब असुरक्षित करणं किंवा एखाद्या कुटुंबावर लोकांनी हल्ला करावा याला प्रवृत्त करण्याला ते जबाबदार आहे हे मला म्हणायचं आहे.